वेलकम बॅक मित्रांनो, ऑटोमॅग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तर तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, नोकरी, काम, धंदा, व्यवसाय करून जर तुम्ही रिक्षा परमिट घेतला असेल, व्यवसाय करत असाल रिक्षाचा, तर तुमचं रिक्षा परमिट हे रद्द होणार आहे, बाद होणार आहे. असा निर्णय नुकताच गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. तर मार्च महिन्यात फुल मित्रांनो ॲक्शनमध्ये येणार आहे आर-टी-ओ, आपले पोलीस कार्यालय सगळे. तर माझं सांगण्याचं असं तात्पर्य आहे मित्रांनो, जर हे पॉलिटिकल लीडर असतील, मोठे-मोठे अधिकारी असतील, त्यांच्या घरात 10-10 पदं असतात. खासदार असला तर खासदाराचा पोरगा आमदार असतो, त्याची पोरगी नगरसेवक असते. तर या गोष्टी झाल्या. एखादा अधिकारी असेल तर तो पोलीस असेल किंवा त्याच्या खाली त्याचे पोरं पोलीस अधिकारी असतात, हवालदार वगैरे असतात. एखादा डॉक्टर असतो तर पोरं डॉक्टर असतात. तर असे हे जे मोठे लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, गडगंज लोक आहेत, तर यांना सर्व माफ आहे का? फक्त सर्वसामान्यांना एक त्यांचं शोषण करायचं, त्यांचा हाल करायचं, कुठल्या तरी कारणातून त्यांना त्रास द्यायचा. जर एखादा व्यक्ती तुटपुंज्या पगारात काम करत असेल एखाद्या कंपनीमध्ये, 10-12 हजारात त्याचं जर घर चालत नसेल, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला एखाद्या जोडधंद्याची गरज पडते, कामधंद्याची, उद्योगधंद्याची गरज पडते. तो भेटेल तर कामधंदा करतो, हाताला जे भेटेल ते रोजंदारीवर काम करतो आणि कुठून तरी 4 पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या संसाराचा गाडा तो हाकत असतो. आपल्या लेकरा-बाळांना वाढवत असतो, शिकवत असतो. कारण की त्या तुटपुंज्या पगारामध्ये जे कंपनी पगार देते, त्यात त्याचं घर चालत नाही. तर तुम्हीच गव्हर्नमेंटनीच एक सर्वसामान्यांना आशा दिली आहे, की परमिट तुम्ही लाईफटाईम सोडलेलं आहे. परमिट सोडण्याचं एक लिमिट असतं, एक टाईम ड्युरेशन असतो. तेवढ्यापुरतं ते परमिट सोडलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते बंद केलं पाहिजे. पण तुम्ही काय केले, कायमस्वरूपी परमिट सोडले. जो येईल, जो घेईल त्याला परमिट. हा जो तुम्ही उपक्रम चालवलाय, त्या उपक्रमाच्या अंतर्गतच काही लोक राहून त्यांनी परमिट घेतलेले. मान्य आहे, ते लिहून देतात संमतीपत्र, की आम्ही एखाद्या जागे कामाला नाही, व्यवसायाला नाही. त्याच्यानंतर तुम्ही सगळं हमीपत्र लिहून घेता, तेव्हाच तुम्ही परमिट अलॉट करता. पण तुमचं पण कर्तव्य आहे, की तुम्ही त्यांना मागणी केली पाहिजे, त्यांना विचारपूस केली पाहिजे, त्यांचं बॅकग्राऊंड जाणून घेतलं पाहिजे, की हा खरंच कुठंतरी कामाला आहे, कुठंतरी नोकरीला आहे, कुठं व्यवसायाला आहे. तेव्हाच तुम्ही परमिट दिले पाहिजेत त्यांना. पण तुम्ही असं करत नाही. तुम्हीच एकतरी त्यांना उकसवताय, की तुम्ही परमिट घ्या, रिक्षा घ्या, बिझनेस वाढवा, टॅक्स रुपये आम्हाला पण काहीतरी मिळालं पाहिजे. हे तुम्ही त्यांना एक आमिष दाखवताय. तर ती लोकं रिक्षा घेतात आहे. त्यांना पण असं वाटतं, की आपण कंपनीत काम करून 400-500 रिक्षावर कमवू आणि त्याच्यानंतर घर चालवू. तुमचा निर्णय योग्य आहे. सरकारचा निर्णय एकदम चांगला आहे, की तुम्ही परमिट बाद करणार. जे रोजगार नाहीये, ज्यांच्याकडे कामधंदा नाही, जे बेकार आहेत, बेकारी खूप वाढलेली आहे. अशा लोकांनाच तुम्ही व्यवसाय देण्याचं काम करताय रिक्षा परमिट मार्फत. तर माझं सांगणं एवढंच आहे, की तुम्ही परमिट ज्याची बात करा, ज्यांना गव्हर्नमेंट जॉब आहे, जे पालिकेत कामाला आहेत, जे कॉर्पोरेट ऑफिसमध्ये 50,000च्या वर पगार घेतात. अशा लोकांची बिनधास्तपणे परमिट बाद करा. मी सहमत आहे या गोष्टीला. पण जे रोजंदारीवर काम करते, ज्यांना पी-एफ, ई-एस-आय वगैरे पण भेटत नाही. आता लोकं कंपनीत का काम करतात? तर ई-एस-आय, पी-एफसाठीच. ई-एस-आयमुळं कसं आहे, की जो हॉस्पिटलमध्ये लागणारा खर्च आहे, तो खर्च कमी येतो. त्याच्यामुळं लोकं कंपनीत काम करत असतात आणि त्या कंपनीच्या पगारात भागत नाही. त्याच्यामुळं एक जोडधंदा म्हणून कोणी डिलिव्हरीचं काम करतो, कोणी स्विगी, झोमॅटो, पोर्टर. तर एक तुम्ही सरकारनेच खुला पर्याय दिलेला आहे रिक्षा चालवण्याचा. त्याच्यामुळं लोकांनी रिक्षा घेतलेल्या आहेत. लोकांना काही हौस नाही, की रिक्षा घेऊन घरी उभी ठेवावी, कंपनीच्या बाहेर उभी ठेवावी आणि कामाला यायला जाण्यासाठी वापरावा. ते काम करतात, भले उभे ठेवतात, पण संध्याकाळी ते पार्ट टाइम जॉब म्हणून 500-600 कमवतात आणि आपल्या लेकरा-बाळांना सुखी ठेवण्याचं ते काम करतात. माझी सरकारला विनंती आहे, की तुम्ही गडगंज पैशावाल्यांची परमिट बिनधास्तपणे बाद करा, रद्द करा. पण ज्यांचं हातावर पोट आहे, 12 ते 15,000 कंपनीत जॉब करून पैसे मिळवतात, अशा लोकांची परमिट बाद करू नका. आता परमिट बाद कशी करणार हे सरकार? आपला टॉपिक हाच होता, आपला विषय हाच होता. तुम्ही आलेत आपले थंबनेल बघून. तर हे परमिट कशी बाद करता येईल मित्रांनो, लक्ष ठेवा. आता मार्च महिना येतोय. मार्च महिना हे आर्थिक वर्षाचं आहे ना, उलाढालीचं असतं आणि आर्थिक वर्ष संपत असतं. त्याच्यामुळं मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई चालू होते, कारवाई चालूच असते. तर जागोजागी पेट्रोलिंग चालू होणार आहे, जागोजागी नाके लागणार आहे पोलिसांचे. तर सर्च ऑपरेशन चालणार आहे. ते कसं चालणार तुम्हाला सांगतो मित्रांनो. एकतर तुम्ही गाडी चालवताय, रिक्षा चालवताय. जर रिक्षा चालवताना तुमची रिक्षा अडवली,
तर पहिली मागणी असणार आहे लायसन, बॅच, नंतर तुमचं गाडीचा इन्शुरन्स आणि कागदपत्र RC वगैरे सगळं मागणार. त्याच्यानंतर तुम्ही जर त्यांना आढळला कंपनीच्या ड्रेसमध्ये किंवा तुमच्या गळ्यामध्ये कंपनीचा आय कार्ड आहे अशा अवस्थेत आढळला तर तुमच्यावर नक्की कारवाई होणार आणि तुमचं परमिट हे जागेवर जर 3 स्टार वाल्यांनी पकडलं तर जागेवर तुमचं परमिट बाद होऊ शकतो. अन्यथा तुमचं नशीब चांगलं असेल, तुमचे स्टार तुमच्यावर मेहरबान असतील तर मित्रांनो काहीतरी मार्ग निघून तुमचं परमिट वाचू शकतं. पण जर तुम्ही कुणाच्या कचाट्यात ठावला, तावडीत घावला की मोठा कुठंतरी नाकाबंदी चालू आहे आणि त्यातमध्ये तुम्ही घावला आणि तुमच्या अंगावर वर्दी नाहीये रिक्षाची, कंपनीची वर्दी आहे किंवा तुम्ही जीन्स टी शर्ट वगैरे घातले आणि ID कार्ड पण तुमच्या गळ्यात आहे, त्यावेळेस पण तुमचं परमिट बाद होऊ शकतं. कारण तुमचं कंपनीच्या ड्रेसमध्ये तुम्ही गाडी चालवताय, कंपनीचा आय कार्ड तुमच्या गळ्यात आहे. अशा वेळेस एक कारवाई होऊ शकते. आणि दुसरा तर्क असा लावता येतो मित्रांनो, दुसरा अनुमान असं लावता येते की पासिंगच्या वेळेस, आता पासिंगच्या वेळेस काय होणार आहे मित्रांनो, रिक्षाच्या पासिंगच्या वेळेस आहे ना एक डॉक्युमेंट ॲडिशनल जोडलं जाणार आहे, तुमचं बँक पासबुक. गेल्या 6 महिन्याचं तुमचं जे पण स्टेटमेंट आहे बँकेचं ते तुम्हाला तिथं जमा करावं लागणार आहे. त्या कागदपत्रामध्ये तुम्हाला अटॅच करावं लागणार आहे पासिंगच्या वेळेस. आणि त्यावेळेस तुमचं जर काही संशयास्पद आढळलं तुमच्या खात्यामध्ये गेल्या 6 महिने कुठल्या कंपनीतून एखादा पेमेंट येतोय, कुठून काहीतरी तुमचं वेगळ्या मार्गाने काहीतरी पैसे त्या अकाउंटमध्ये पडतात आहे आणि त्याच्यानंतर तुमच्यावर कारवाई होईल मित्रांनो. आणि तुम्ही त्यात आढळला चुकीच्या मार्गाने किंवा कंपनीत कुठून तरी तुम्हाला पैसा येतोय आणि अशा वेळेस तो सगळा शोध लावला जाईल मित्रांनो की खरंच तुम्ही कंपनीमध्ये कामाला आहात का, तो पैसा तिथूनच येतोय का. आणि त्यावेळेस तुमचं एक पासिंगच्या वेळेस परमिट बाद होऊ शकतं. याची तुम्ही काळजी घ्या मित्रांनो. आणि आपलं परमिट बाद होणार नाही. मी तर म्हणतो जे पण 10-12 हजार रुपयात काम करते अशा लोकांनी आपल्या नोकरीवर पाणी सोडलं पाहिजे आणि फक्त 12 तास 10 ते 12 तास आपल्या धंद्यावरच लक्ष, रिक्षा धंद्यावर, रिक्षा व्यवसायावरच कॉन्ट्रेशन केलं पाहिजे मित्रांनो. हे तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. 10-12 हजारात लोकांची गुलामी करण्यापेक्षा इथं तुम्ही राजावानी जगताय ना, राजावानी जीवन जगा. फक्त मला माहिती आहे लोक ESI आणि PF साठी फक्त फॅसिलिटीसाठी कंपनीमध्ये काम करतात. त्याच्यामुळं रिक्षा धंदा करत नाहीत, रिक्षा व्यवसाय करत नाहीत. त्यांना एक लोकांचं कसं असतं, काही लोकांना रोजच्या पैशाची सवय असते आणि काही लोकांना एक महिन्याच्या पगाराची सवय. त्यांचं एक सगळं सेट झालेलं असतं महिन्याच्या पगारात आणि प्लस पॉईंट असतो ESI आणि PFचा. याच्यामुळेच लोक कंपनीत काम करत असतात. तर आता माझं म्हणणं आहे मित्रांनो की सिच्युएशन सध्या टाईट आहे. तर सध्या थोडे दिवस तुम्ही कंपनीचा जॉब सोडून द्या. कारण परमनंट नसतो आपण. आपल्याला कधी आपल्या बुडावर लाथ मारून आपल्याला हाकलून देण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही कंपनीमध्ये जॉब सोडू शकता. जर तुम्हाला जास्त पगार असेल तर विचार करू शकता तुम्ही. पण 12-13 हजार वाले, 15 हजार वाले बिंदासपणे जॉब सोडून द्या मित्रांनो. आणि पार्ट टाइम न करता फुल टाइम रिक्षा चालवा. जेणेकरून तुमचं परमिटही वाचेल, तुमची रिक्षाही वाचेल. आणि महत्त्वाचं म्हणजे जे तुमची रिक्षा एकदा परमिट बाद झालं तर रिक्षा ओढून नेणार किंवा स्क्रॅप होणार. आणि दुसरं म्हणजे तुमचे हप्ते वगैरे बाउन्स होणार किंवा तुम्हाला रिक्षा नील करावी लागणार. रिक्षा नील पूर्ण पैसे तर भरावंच लागणार, हे पण होऊ शकतं. तर कशा प्रकारे कारवाई करतील, रिक्षाचं काय होईल, परमिट कसे बाद करतील, हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. पण मला तर वाटतं सध्या तरी हे खूप क्रिटिकल झालेलं आहे. कारण आता ते करूच शकत नाही. यांनी केलं तर एकतर रिक्षा तुमची स्क्रॅप होणार, रिक्षा ओढून देणार किंवा ते परमिट दुसऱ्याला फिरवणार, ती रिक्षा दुसऱ्याला फिरवणार. असं काहीतरी होऊ शकतं. मग त्या रिक्षाचे हप्ते तो भरणार का ज्यांनी पहिलं परमिट घेतलंय तो भरणार. हा एक लय मोठा आडीतडीचा विषय आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळं बघा तुम्हाला पटतंय का, नोकरी सोडावी किंवा नोकरीला पण धरून इकडं पण धरून दोन्ही दगडावर पाय ठेवायचे म्हणलं एखादा दगड तरी सटकणारच. तर काळजी घ्या मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराज.